सांगली जिल्ह्यातील कुरळप परिसरातील बिबट्याने पाडला पाळीव कुत्र्यांचा फडशा। शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण। बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करण्याचा शेतकरी वर्गातून मागणी। वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गेल्या 15 दिवसात 3 कुत्र्यांचा व एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडलाय। ही या 15 दिवसातील चौथी घटना। बिबट्यांचा वावर सध्या मानवी वस्तीकडे वळला असून शेतकरी वर्गात धास्ती पसरली आहे। यातच शेतीची संध्याकाळची लाईट असल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग शेतीला पाणी देण्यासाठी सुद्धा बिबट्याच्या भीतीने जात नाही। दिवसा लाईट मिळावी अशी शेतकऱ्या वर्गाची मागणी आहे। कुरळप येळूर रस्त्यावरील बाबर मळ्यात उत्तम पाटील यांच्या वस्तीवर कुत्र्याला बांधले होते। या कुत्र्याचा आज पहाटे 4-4:30 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला ठार केले। नमस्कार, मी उत्तम अशोक पाटील, राहणार कुरळप। आज आमच्या इथं बाबर मळ्यात आमच्या वस्तीमध्ये बिबटे येऊन आमचं बांधलेलं कुत्रं खाऊन गेलाय। सकाळी पहाटे 4-4:30च्या दरम्यान वन विभागवाल्याने काय तर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। इथं मानव वस्ती जास्त आहे, त्यामुळं इथं वन विभागाने काय तर त्याच्यावरती बंदोबस्त केला पाहिजे। आता इथं कुत्र्यावर हल्ला झालेला आहे। का पुढं जनावर आहेत इथं आमचे, त्यानंतर दिवसा संध्याकाळी पाण्याकडे माणसं असतात, त्यांच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतोय। त्यामुळं शक्यतो करून वन विभागावाल्यांनी त्याच्यावर काय तर बंदोबस्त करायला पाहिजे। आणि आता माणसं संध्याकाळच्या रात्रपाळीला पाणी पाजत जातात, त्यासाठी सुद्धा दिवस पाळीची लाईटीची व्यवस्था केली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।